पाहू शकता कोसा खिल्लार खोंड आहे। पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर खोंड आहेत। हे झरे भागातील खोंड आहेत, म्हणजे पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत। ही किती वयाचं आहे? ही जुने जाणकार वाक्षवाडीकर, म्हणजे ज्यांनी नमस्कार हा खरसुंडी यात्रेत अजून नागोबाच्या यात्रेत मुलाखत घेतली होती। ढालगावच्या सोन्याची वंशावळ काढली होती आपण तेव्हा। तुमच्यापासूनच गेलताना सगळीकडे, तुम्हाला माहिती होते ना सगळे। पाहू शकता हे जुने जाणकार आहेत, वाक्षवाडी तालुका आटपाडी येथील। ह्याचं वय काय आहे ह्या खोंडाचं? काय किंमत सांगताय? 2 लाख का? हे कुठलं काय वंशावळ काय माहित आहे? वंशावळ ह्याची काय? वंशावळ ह्याची नाही शक्यतो माहित, हा, परंतु चांगल्या वंशावळीत नाही। आणि ही काय वय आहे त्याचं अलीकडच्याच? काय किंमत सांगताय? 5 लाख। तो पलीकडचा? 1.5 लाख। याचे काय सांगितले? याचे 7 लाख। पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत। व्यवहारात कमी जास्त होतं, जुने जाणकार आहेत आणि निवडून पारखून कुठलाही बट्टा नसणारे खोंड आणतात। पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत। पाहू शकता अशा प्रकारचे। नाव पत्ता सांगा? रामचंद्र नामदेव कोकरे, गाव वाक्षवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 9766 हां 68 84 97। पाहू शकता ज्यांना कोणाला खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा। आणि जुन्या लाईनचे, ढालगाव सोन्या लाईनचे किंवा अजून जुन्या वेगवेगळ्या लाईनची माहिती पाहिजे असेल किंवा खोंड हवे असतील जुन्या लाईनचे, तर त्यांच्याशी संपर्क साधा। तुम्हाला पूर्ण वंशावळ प्रत्येक लाईनची सांगतील ते। पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत। ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा। धन्यवाद।